आई जगदंबे, शंभू राजांना सुखरूप ठेव. अरे देवा, देवा विजला. आई जगदंबे, काय ग हे? आमचा सगळा भार तुमच्यावर आहे. लेकरू फुलासारखं आबदार गेलाय. फुलासारखं आबदार परत यायला पाहिजे. आई जगदंबे, तुझ्या करण्यात धरण्यात आम्ही कधी कमी पडलोय का? वेळच्या वेळी गोंधळ आहे. तुझ्या दीपमाळेला आम्ही जातीने तेल पाठवतो. तरी आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला पदरात घ्या, पण असली चिन्ह दाखवू नका. ताईसाहेब, काय हो? मिर्झा राजांच्या छावणीत गडबड झालीये. कसली गडबड? काय झालं? अहो, आपलं शंभू राजा आणि तो दिलेर खान यांच्यात बाचाबाची झाली. अगं काय सांगतेस? कसली बाचाबाची? कोणी सांगितलं तुला? आता या गोष्टी काय कळल्या बिगर राहतात का? सुंदरी, अगं नक्की काय घडलंय ते नीट सांगशील का? तिथे छावणीत आमच्या लेकरावर भला बुरा प्रसंग येतो आणि तू मूग गिळून गप्प बसतेस. तुला थोडी तरी शरम वाटायला पाहिजे. तिथे काय घडलं असेल कोणास ठाऊक. आमचं लेकरू छावणीत गेल्यापासून कायम टांगती तलवार आहे राजगडावर. शंभू राजा, मेहमान नवाजी के तौर पर हम आपको नजराना इनायत करना चाहते हैं. दादाजी, हम तो आप ही के हैं, मेहमान नहीं. जी बिल्कुल, लेकिन कुछ रस्मो रिवाज होते हैं. मुगल सल्तनत की ओर से सुरमा दिलेर खान अपने हाथों से नजराने से नवाजेंगे आपको. गुस्ताखी माफ मिर्जा जी, लेकिन हम? दिलेर खान, गुस्सा छोड़ दीजिए. जितना ही झगड़ा उतना ही प्यार. खान साहब, इनके पिताश्री ने 23 किले और 4 लाख मुल्क दिया है. चलिए हमारी तरफ से दे दीजिए. ठीक है मिर्जा जी, जैसा आप चाहें, इंशाअल्लाह. और हमारी तरफ से आपको एक हाथी भी भेंट दिया जाएगा. और हाथी का नाम है सूरज. हाथी तो आपने देखा होगा ना? हाथी ऐरावत पाहिले आम्ही. अमृत मंथन से निकला था वो. हा, कहाँ? हा सह्याद्रीच आमचं ऐरावत आहे. हजारो लाखो हत्ती एका बाजूस आणि हा एका बाजूस. याच्या पाठीवर आम्ही बसलोय, याच्या हौद्यात आम्ही खेळलोय. त्याच्या सोंडीतून जेव्हा पाणी बरसते तेव्हा अजस्त्र जलधारांचे फवारे उडतात. नद्या तुडुंब भरून वाहतात. काळा कभिन्न ऐरावत जेव्हा धडक मारतो तेव्हा समोरच्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. शंभू राजा, वाह. तुमचा हत्ती प्रसंगी मनगटास बांधून राजगडावर घेऊन जाणारी हिम्मतबाज माणसं आमच्या सोबत आहेत. पण आमचा ऐरावत कसा घेऊन जा दिल्लीला? शंभू राजा, बड़ा ही तेज दिमाग है आपका.
नहीं मिर्जा राजे, मैं तो शंभू राजे को उसी वक्त तेज दिमाग समझूंगा जब ये शतरंज में आपको हरा दे। क्यों शंभू राजे, शतरंज खेलोगे ना मिर्जा जी के साथ में? शंभू राजा, हमारे साथ आप शतरंज खेलोगे? हाँ, खेलूंगा, जरूर खेलूंगा। एक बात अच्छी तरह से समझ लो शंभू राजे, ये मिर्जा जी हैं, इनको आज तक शतरंज में कोई नहीं हरा सका। तीन लोग एक साथ खेलते हैं और हारते हैं। अगर आप शतरंज में मिर्जा जी से हार गए तो क्या देंगे आप? खान साहब, अगर दादाजी हार गए तो क्या दोगे हमें? शंभू राजे, ये मुगल सल्तनत है, जो मांगोगे अता किया जाएगा। ठीक आहे। और मात। मिर्झा राजे, आमचे युवराज शंभू राजांनी तुमचा राजा मारला। हाँ, हम हार गए। वाह शंभू राजा, वाह। आज तक हम हारे नहीं थे, पहली बार आपने हमें हराया है। दादाजी, हमें माफ करना। नहीं नहीं बेटा शंभू, खेल में हार जीत तो चलती रहती है। ठीक है, जो भी मांगना चाहते हो मांग सकते हो शंभू राजे। हे शतरंज आहे, यावर 64 घरं आहेत, बरोबर? आम्हाला या एका घरावर 1 ज्वारीचे दाणे, दुसऱ्या घरावर 2 ज्वारीचे दाणे, या तिसऱ्या घरात 4 ज्वारीचे दाणे। वाह शंभू राजे वाह, मांगा भी तो क्या मांगा, ज्वार के दाने, वो भी 64 घर ज्वार के दाने। अरे मांगना ही था तो मोती मांग लिए होते। वैसे वो कहावत है ना कि इंसान अपनी औकात देखकर ही बात करता है। जेवढं मागितलंय तेवढं दिलं तरी खूप आहे। मिलेगा शंभू राजे, अभी और इसी वक्त मिलेगा। सूरज सिंह, ज्वार की गोनी लाने को कहो। दादाजी, प्रथम दाणे किती लागतील त्याचा हिशोब करा, तोपर्यंत आम्ही स्वराज्यातल्या बैलगाड्या बोलून घेतो। बैलगाड़ी? म्हणून म्हणतो हिशोब करा। काळोजी काका, या पहिल्या घरात 1,
दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 8, 5व्या घरात 16, 6व्या घरात 32, 7वं घर 64, 8वं घर 128, 9वं घर 256, 10वं घर 512, 11वं घर 1024। गिनने से क्या फायदा? हिशोब करा। 15व्या घरात दाणे होतात 16,384, 16व्या घरात 32,768, पुढचा हिशोब करा। 24व्या घरात दाणे होतात 8,38,08,608, हे 32वे घर। इथे 2 खर्व 14,74,83,648 दाणे आहेत। दिलेर खान साहेब, आता आपण 32व्या घरात आहोत। अजून आपल्याला 64व्या घरात जायचे आहे। ओम शरण चंडी। ये तो चमत्कार है शंभू राजा, चमत्कार। दादाजी, आपण जेव्हा 64व्या घरात जाऊ तेव्हा अखंड हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी हे ते कमीच पडतील। आणि तुम्ही काय, तुमची मुघल सल्तनतही आमचा शब्द पाळू शकत नाही। शंभू राजा अद्भुत। आज तक हम शतरंज खेलते आए थे और इन 64 घरों के राजा को समझते थे, लेकिन आज आपने हमें इस शतरंज के खेल का अर्थ समझाया है। धन्य हो शंभू राजा, धन्य हो। इस कुंवर की बुद्धि की कसौटी हम नहीं ले सकते। खान साहब, जाइए, जाकर अपने तंबू में सो जाइए। शंभू राजा। त्या बैलगाड्या परत माघारी पाठवून देतो। इजाजत दादाजी। इजाजत है। मिर्जा जी, ये सब क्या है? हम अपनी तौहीन बर्दाश्त नहीं करेंगे। खान साहब, ये खेल है और खेल में जिंदा दिली होना बहुत जरूरी। खेल आपके लिए होगा, हमारे लिए नहीं। हम शंभू को यूं ही नहीं जाने देंगे, मार देंगे उसको। होश में आइए खान साहब, हमने शंभू की हिफाजत का वचन दिया है सिवा को। वचन आपने दिया है, हमने नहीं। हम शंभू को। दिलेर खान, अपनी जबान को लगाम दो और अपने जज्बातों को काबू में रखो। ये सियासत है और सियासत ठंडे दिमाग से की जाती है, बौखला कर नहीं। मिर्जा जी, बस, खामोश रहने में तुम्हारी भलाई है। हम तो खामोश रह सकते हैं मिर्जा जी, लेकिन हमारी तलवार खामोश नहीं रहेगी, नहीं रहेगी। खंजीर आहे पण मराठ्यांची जात आहे। पाठीवर वार नाही करणार, वार केला तर समोरून छाताडावर। खान साहेब, ज्याचा जन्मच पुरंदराच्या माथ्याला झालाय तो पायथ्याला थोडंच घाबरणार आहे। तुम हो कौन? हम मराठा खून है,
जहान ने होगा चुप नहीं रहते। कि उस सिवा के पास भी एक दिलरुबा है। उसके पास नहीं तो है दिलेर खान है। उसके पास भी एक दिलरुबा है। उसका नाम है संबा। शंभूबा, आई जगदंबे, औक्षवंत व्हा. साहेब, आम्ही कोकणात जाऊन यावं म्हणतो. एक नवीन मोहीम आखली. पहिले आमचं पोर आमच्या जवळ आणून सोडा आणि मग मोहिमा आखा. साहेब, आपण शंभूराजांना बोलावून घ्यायची इतकी घाई केली तर ती आपली कमजोरी दिसेल. आणि काही बरे वाईट झाले तर आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे. बाळराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही मिर्झाच्या छावणीत. आम्हाला कल्पना आहे मिर्झा राजा मनाचा सच्चा आहे, हिंदू आहे, प्रभू रामचंद्राचा वंश आहे, नेक इमानी आहे. सगळं सगळं मान्य आहे आम्हाला. पण मिर्झा औरंगजेबाचा गुलाम आहे. त्याची हर एक चाल औरंगजेबाच्या भल्यासाठी असते. आणि त्यात तो दिलेर खान, त्यावर आमचा काडी मात्र विश्वास नाही. ठीक, आम्ही मिर्झास तसं पत्र पाठवतो. ते काय करायचे ते तुम्ही बघा. आम्हाला फक्त आमचे बाळराजे दिसले पाहिजे, सुखरूप. बाराज दूध आणले. दूध पिऊन घ्या. मी आलोच. हत्ती बेकाबू झालंय वाटतंय. आलोच मी. जगदंब. मारा जाएगा हुजूर और तड़प तड़प कर.
आई शिरकायचा